नमस्कार, मी अनंत मराठे, ज्योतिर्भास्कर आणि वास्तुविशारद. आज मी आपल्यासमोर चातुर्मासासंदर्भामध्ये एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. व्हिडिओचं शीर्षकच असं ठेवलं आहे की 21व्या शतकात चातुर्मासाचं महत्त्व. मंडळी, आपण या काळामध्ये म्हणजे आपण 21व्या शतकामध्ये इतर सर्व गोष्टी म्हणजे बाहेरचं खाणं किंवा अति खाणं किंवा वेळोवेळी खाणं या सगळ्या गोष्टी करत असतो. शिवाय ईश्वरी चिंतन करण्याकडे पण आपला कल नसतो, मग ईश्वरी चिंतनसुद्धा होत नाही. मग हा जो चातुर्मासाचा काळ आहे हा याच्यासाठी सर्व योग्य आहे. मग चातुर्मास म्हणजे काय, कोणते 4 महिने आहेत? तर आषाढ शुक्ल एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीपासून ते सुरू होतं. म्हणजे यावेळेला ते 25 जुलैला सुरू होतो आहे आणि नोव्हेंबरमध्ये 21 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे देवप्रबोधिनी एकादशी. देवशयनी म्हणजे काय, देव शयन करतायत म्हणजे त्यावेळेला ईश्वरी बाहेरच्या ज्या शक्ती आहेत त्या लो आहेत. आणि देवप्रबोधिनी एकादशी म्हणजे काय की या एकादशीपासनं शक्ती पुन्हा ऊर्जित अवस्थेमध्ये किंवा जागृत अवस्थेमध्ये येणार आहे. मग हा जो काळ आहे या काळामध्ये आपण कमीत कमी आहार घेणं, कमीत कमी म्हणजे बाह्यशक्ती, आता दैवी शक्तीच लो आहेत म्हटल्यानंतर बाह्यशक्ती लो असल्यावर आपण आंतरिक शक्ती जागृत करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मग आंतरिक शक्ती जागृत करण्याच्यासाठी या 4 महिन्यामध्ये आपण 2 गोष्टी केल्या पाहिजेत. ते म्हणजे उपास आणि उपासना. या अशा 2 गोष्टी केल्या पाहिजे. चांगली कर्म पण केली पाहिजे. मग उपास, उपासना आणि उत्तम कर्म. फक्त या काळामध्ये दैवी शक्ती लो असल्यामुळे आपण विवाह, मुंज किंवा इतर शुभकार्य करत नाही. विष्णू पुराणामध्ये किंवा पद्मपुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. पद्मपुराणात श्लोक असा आहे, श्रावणम भाद्रपदम च अश्विनीम कार्तिम तथा चतुर्मास्यादि प्रोक्तम सर्व पापम हरम शुभम. म्हणजे चातुर्मासामध्ये तुम्ही नियम पाळले चांगले. म्हणजे आता नियम काय आहेत की बाबा मी कमी खाईन किंवा मी ईश्वरी साधना करीन किंवा एक गोष्ट कोणती तरी सातत्याने करीन. तर या काळामध्ये सातत्य वाढवण्यासाठी आपल्याला मदत मिळते आणि आरोग्य चांगल्या होण्याकरता मदत होते. म्हणजे आपण हा काळ रिबूट होण्याचा, 21व्या शतकाच्या भाषेत म्हणजे रिबूट शरीर करायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण जर एकभुक्त आहार घेतला म्हणजे एकदाच जेवलो नंतर किंवा कमी जेवलो तर आपल्या आरोग्यावरती परिणाम होतो. आज म्हणजे आता इतर सर्व तुम्ही बघाल फूड टेक्नॉलॉजीज किंवा हे जे तुमचे सगळे ॲडवायझर्स असतात ते काय सांगतात, 16 तासाची गॅप ठेवा, कमी जेवा, रात्री लवकर जेवा, झोपण्याच्या आधी 3 तास आधी कमीत कमी जेवा, आहार घेताना बाहेरचा आहार घेऊ नका. हेच सगळं आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. पण ते आपल्याला या 4 महिन्यामध्ये केल्यास त्याची फळं जास्त मिळतात. म्हणून आपण या काळामध्ये उपासना म्हणजे आणि उपास वेगळा आणि उपासना वेगळी. उपास म्हणजे शारीरिक शुद्धीकरता किंवा डिटॉक्सेशन. आता परत 21व्या शतकातला शब्दच बोलला पाहिजे आपल्याला की डिटॉक्सेशन करायला पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी विष निर्माण झालेली असतील, ॲसिडिटी निर्माण झालेली असेल, ते सगळं केव्हा होतं, जर तुम्ही कमी खाल्लं तर तुमच्या पोटावरती की तुमच्या पचनसंस्थेवरती जास्त परिणाम होऊन म्हणजे कमी पचवायला लागल्यामुळे त्यांचं शुद्धीकरण जास्त लवकर होईल. म्हणून एकभुक्त राहणं म्हणजे एकदाच जेवायचं किंवा लवकर जेवायचं किंवा कमी जेवायचं, बाहेरचं खायचं नाही, घरातलंच काही निवडक फळ आहार करायचा. या निमित्ताने तुमच्या शारीरिक रचना ही जी आहे त्या रचनेमध्ये चांगल्या प्रकाराने आरोग्यासाठी जास्त चांगलं होईल. दुसरं म्हणजे उपासना. आता उपासना म्हणजे काय आहे, उपासना म्हणजे ईश्वरी नामस्मरण आहे. आता सगळ्यात जास्त चांगलं काय आहे, नामस्मरण आहे. मग तुम्ही नामस्मरणाचा काहीतरी एक नियम करून घ्या की बाबा मी रोज अमुक एक मंत्र, म्हणजे तुमची देवता जी आवडीची देवता असेल तिचा मंत्र तुम्ही रोज 108 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, पण त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. मग त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ग्रंथ वाचन. मग आपल्याकडे अनेक संतांचे ग्रंथ आहेत. मग ग्रंथ कोणते कोणते आहेत, अगदी दासबोधापासनं दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, एकनाथी भागवत आहे, असे ग्रंथ आहेत. किंवा साधू संतांनी इतर लोकांनी कोणत्या पोथ्या आहेत, गजानन महाराजांची पोथी आहे, स्वामी समर्थांची पोथी आहे. या सर्व पोथ्या यांच्यापैकी काहीतरी एकाचं नियमितपणे वाचन करून त्यांचे विचार आपल्याला पटवून घ्या. असं होणार नाही की आपण एकदा वाचलं की आपल्याला सगळं कळणार आहे. पण दर चातुर्मासामध्ये एक कोणता तरी ग्रंथ वाचायचा हा आपण नियम करा
की या चातुर्मासामध्ये मी दासबोध वाचीन, या चातुर्मासामध्ये मी आपली जी वेद आहेत त्या वेदांपैकी काही वाचीन, काही ह्याच्यामध्ये तुम्ही दासबोध वाचा, काही ह्याच्यामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. ह्याप्रमाणे तुम्ही जर का ग्रंथांचं वाचन केलं, म्हणजे मी तर तुम्हाला ॲडवाईस करीन की साधारणतः हे मोठे ग्रंथ ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध, तुकारामाची गाथा, हे सर्व ग्रंथ साधारणतः हजार पानांचे आहेत आणि आपल्याकडे 4 महिने म्हणजे 120 दिवस असतात. तर रोज तुम्ही 10 पानं जरी वाचलीत निमित्ताने आणि नित्य नियमाने वाचलीत तर नक्कीच तुमचे हे ग्रंथ या वर्षी एक, पुढल्या वर्षी एक असं वाचून होईल. आणि संतांची वाणी किंवा संतांचा उपदेश, संतांचे विचार हे आपल्याला प्रेरणादायी होतात, आपल्या आयुष्यामध्ये गाईड म्हणून उपयोगी पडतात. मी ही पुस्तकं वाचायची ती काय फक्त ईश्वरी शक्ती आहे असं नाही आहे, पण त्यात त्यांनी दिलेले विचार आहेत, ते विचार आपल्याला रिबूट करू शकतात. आपल्या मेंदूवरती साचलेला जो एक उगाचच काहीतरी वेगळा असतो ना भाव असतो तो निघून जाईल. म्हणजे आपले संत महात्म्यांना किती पुढची दृष्टी होती तेही कळेल. म्हणून माझं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे की हे 4 महिने चांगलं कर्म, एखादं ग्रंथाचं वाचन किंवा नामस्मरण या ह्याच्यात घालवा. तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच दिसेल. आता अर्थात हे गणित नाही आहे की मी एवढं केलं की एवढं होणार आहे, पण तुम्हाला आयुष्यामध्ये अनुभूती येईल. कारण ईश्वरी शक्तीची अनुभूती हे अनुभवाने हळूहळू येते. म्हणजे सारं वाचलं पण त्यातलं सारच नाही कळलं तर उपयोग नाही. म्हणून हे सारं वाचायचा प्रयत्न करा. म्हणजे हळूहळू, कारण आपण मनुष्य आहोत, आपल्याला एकदम कळलं असतं तर आपण ऋषीमुनी झालो असतो. तर हे सारं वाचा, म्हणजे हळूहळू तुम्हाला त्यातलं सार कळेल. आणि हे सार जरी कळलं तरी तुमची शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक उन्नती चांगल्या प्रकाराने होऊ दे आणि तुमचं आयुष्य सुखासमाधानाने जाऊ दे. आणि हा चातुर्मास तुम्ही या सगळ्याकरता वापराल अशी आशा आहे. धन्यवाद. आपण हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणखीन काही सूचना असतील तर कळवा. तसंच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींनाही फॉरवर्ड करा, म्हणजे त्यांनाही माझे विचार ऐकायला मिळतील. धन्यवाद.